नमस्कार, न्यूज दर्पण मराठीवर आपलं स्वागत आहे सर. 59 जाती आणि 13% आरक्षण या पार्श्वभूमीवर उपवर्गीकरणाचा मुद्दा महाराष्ट्रभर तापलेला आहे. याच विषयावर बोलण्यासाठी खास आपल्या सोबत आहेत राजकीय व्यक्तिमत्व तसेच दलित चळवळीचे युवा नेते परिमल मधुकरराव कांबळे सर. नमस्कार सर. नमस्कार, धन्यवाद सर. सर्वप्रथम प्रेक्षकांसाठी सोप्या भाषेत सांगाल का एससी उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम आरक्षण म्हटलं की सर्वांचे कान टवटवतात आणि त्यातही अनुसूचित जातीच्या आरक्षणासंदर्भात तर सगळे लोक भावनिक आहेत, सेन्सिटिव्ह आहेत. बरोबर. मग हे उपवर्गीकरण काय आहे? तर उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातीच्या सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय आणि समतेच्या भावनेतून विकासाच्या साठी आपला हक्काचा वाटा म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण होय. साध्या सोप्या भाषेत म्हटलं की एक जी भाकर आहे त्या भाकरीचे आपल्या क्षमतेनुसार, आपल्या भूकेनुसार, आपल्या कर्तव्यानुसार आपल्या वाट्याची चटकोर म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण होय. अगदी बरोबर सर. सर, मातंग समाजासाठी हा मुद्दा अलीकडे इतका महत्वाचा का झाला आहे? हे बघा, आपण जर नीट अभ्यास केला आणि अनुसूचित जातीच्या संदर्भात शासकीय आकडे किंवा इतर सर्वच आकडे जर बघितले तर फक्त मातंग समाजाचंच नाही तर अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या 13% आरक्षणामध्ये प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे. अगदी बरोबर. त्यामुळे मातंग समाजच नाही तर 59 जातीपैकी अनेक असे समाज घटक आहेत ते आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. त्या सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी जोर धरीत आहे. बरोबर सर. उपवर्गीकरणाची गरज तुम्हाला का वाटते? सध्याच्या व्यवस्थेत नेमकी कोणती कमतरता तुम्हाला भासते? आम्हाला प्रत्येक ठिकाणी कमतरता भासते आहे. ज्या ज्या याद्या आम्ही बघतो आहे त्या प्रत्येक ठिकाणी तिथे फक्त 1 किंवा 2 समाज घटकच समोर दिसत आहेत. ओके. आमचा त्यांचा आरोप नाही आहे. बरोबर. पण यंत्रणा जी आहे, शासकीय यंत्रणा जी आहे तिची ही जबाबदारी आहे की जे जे मागे पडलेले आहेत, जे जे उपाशी आहे, ज्यांना भेटलं नाही, अगदी बरोबर, त्यांना त्या यादीमध्ये इन्क्लूड करायची जबाबदारी ही त्या सरकारांची आहे. अगदी बरोबर. सर, उपवर्गीकरण लागू झाल्यास मातंग समाजाला कोणते ठोस फायदे होतील? मी तुम्हाला नेहमी तेच सांगतोय. उपवर्गीकरण झाल्यामुळे फक्त एका मातंग समाजाला ठोस फायदा होणार नाहीये तर मागे पडलेल्या सर्वच उपेक्षित वंचित घटकांना फायदा होईल. असे अनेक समाज घटक आहेत लोकसंख्येच्या प्रमाणात शेकडोमध्ये आहेत, हजारोमध्ये आहेत. त्यांची आज चर्चा होत नाही पण तेही या आरक्षणाचे लाभकारी आहेत. त्यांना हा आरक्षण लाभ भेटला पाहिजे. त्यामुळेच आम्ही सर्व मिळून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे सर्व घटक म्हणून आम्ही हा लढा लढतोय. अगदी बरोबर. काही जण म्हणतात की यामुळे एससी समाजात फूट पडू शकते. या टीकेला तुम्ही कसे उत्तर द्याल? बिलकुल फूट पडणार नाही. हा उलट एकामेकांची सहानुभूती वाढण्याचा विषय होईल. जर आम्हाला भांडण न करता, किचकिच न करता, एकामेकांप्रती दोष न ठेवता आमच्या हक्काचं जर आम्हाला मिळालं अगदी याचं प्रेम वाढेल. बरोबर. जसं एखाद्याच्या घरामध्ये हिस्से वाटणी होते, जर ती हिस्से वाटणी जर प्रेमाने बसून सर्वांना समान न्यायाने झाली तर भाऊ एकामेकांशी बोलतात, एकामेकांच्या सर्व सुखादुखात राहतात. बरोबर. जर त्याच्यामध्ये वाद झाले, कोणाला कमी जास्त भेटलं तर मग ती भावकी राहत नाही. तिथे मग वेगळ्या पद्धतीची दुश्मनी तयार होते. अगदी आम्हाला ते होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे आपल्याला सर्वांना सामंजस्याने मिळून प्रत्येकाला त्याचा वाटा हा मिळाला पाहिजे. या मोठ्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघून आपल्याला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण लवकरात लवकर कसं होईल यासाठी सर्वांनी मिळून, सर्व दलित बांधवांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. बरोबर. सर, एससी मधील 59 जाती आणि आरक्षणाचा टक्का लक्षात घेतल्यास न्याय्य वाटप कसं होऊ शकतं? यामध्ये आपण आता सध्या या अहवालाची वाट पाहतो आहे. अहवालामध्ये काय आहे हे आपल्या कोणाला माहित नाहीये. पण जे काही सामाजिक कार्यकर्ते, नेते, आपले लोक आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्यांचे अभिप्राय माननीय शासनाने मागवले होते आणि काही संघटनांच्या वतीने, विशेषतः आमच्या राष्ट्रीय लोकशक्ती आणि हिंदू दलित सेवा संघाच्या वतीने आम्ही सजेशन दिलं आहे की याच्यामध्ये 3 गटामध्ये अ व क मध्ये याची वाटणी झाली पाहिजे. आणि अतिवंचित मागा पडलेले समाज घटक अ मध्ये
जे थोडे बऱ्यापैकी पुढारलेले आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये समोर गेलेले आहेत, आर्थिक क्षेत्रामध्ये समोर गेलेले आहेत, त्यांना ब गटामध्ये, आणि जे थोडे सक्षम झालेले आहेत त्यांना क गटामध्ये, असं अ ब क मध्ये आपण हे ठेवू शकाल तर चांगलं होईल, अशा पद्धतीचं आमचं निवेदन सरकारपर्यंत गेलेलं आहे. हे होत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेतील. आणि आम्हाला पण हे होत असताना, आमच्या हक्काचं आरक्षण मागत असताना इतरांचा कोणाचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे याची पण चिंता आम्हाला आहे. त्या मोठ्या भावनेने आम्ही आपलं हे सगळ्या गोष्टी, आमची ही चळवळ समोर राबवतोय. बरोबर सर. या विषयावर सरकारची भूमिका तुम्हाला समाधानकारक वाटते का? निश्चितच या विषयावर आम्हाला सरकारची भूमिका अत्यंत समाधानकारक वाटते. माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने जेव्हा राज्य सरकारला सूचना केल्या आहेत, एक एसओपी दिलेली आहे, सेंट्रल ऑपरेटिंग प्रोसेस दिलेली आहे, या पद्धतीने तुम्ही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करा, ज्या पद्धतीने हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांनी या संदर्भातल्या पाऊल उचललेलं आहे, त्याच पद्धतीने राज्य शासनाने पण या संदर्भात पावलं उचलून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर, प्रोसेस सुरू आहे. आम्हाला विश्वास आहे की हे सरकार नक्कीच उपेक्षित वंचित समाज घटकांना न्याय देईल. नक्की सर, नक्की सर, तुमचे अगदी मनापासून आभार आहे. तर ही होती अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर खास चर्चा. पुढे सरकार काय निर्णय घेते हे पाहणे अत्यंत जरुरीचे आहे. कॅमेरामन सचिन सह मी प्रफुल्ल साठे, न्यूज दर्पण.